राज्यात महाविकास आघाडी फुटली आहे का अशी चर्चा सुरू झाली। याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेली स्वबळाची घोषणा। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलं। त्यामुळे महाविकास आघाडीच्या फुटीची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रात महाविकास आघाडी फुटली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वबळाची घोषणा। महाविकास आघाडीतील इतर पक्षांची काय भूमिका? राज्याच्या राजकारणात 2019 मध्ये अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली स्वबळाची घोषणा। सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा संजय राऊतांनी केली आहे। महानगरपालिका, झेडपी, नगरपंचायत निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा संजय राऊतांनी दिला आहे। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे। आमच्या पक्षाची भूमिका पक्षश्रेष्ठी ठरवतील अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे। तर राऊत असं का बोलतायत हे कळत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। ज्यावेळेला आघाडी धर्मामध्ये आम्ही काम केलं त्यावेळी आम्ही आघाडी धर्मामध्ये पूर्ण प्रामाणिकपणे आणि हिंमत करून काम केलेलं आहे। मला वाटतं संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाबद्दल भूमिका मांडली, तशीच भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची पण आहे। आम्ही आमची भूमिका आमच्या पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करू आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, त्यानंतर आम्ही आमची भूमिका घेऊ। की संजय राऊतांची भूमिका, नेते मोठे आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल, तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया। नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। आम्ही पवार साहेब आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आमची नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे अनेक वर्षाची। आम्ही दोघांनी मिळून एकत्र या निवडणुकीला पुढे जाण्याचा प्रयत्न करू। ते कुठल्या दृष्टीने काय मनात आहे त्यांच्या हे काय अजून समजलेलं नाही। तर त्यांना एकलो चलो रे त्यांचा नारा असेल तर त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे असं आपण समजूया। काय महाविकास आघाडी राहील की तुटेल याकडे आमचं लक्ष नाहीये। महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याकडे आमचा प्रयत्न असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय। माझं म्हणणं, त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं, ती राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही। महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील। महाविकास आघाडीने एकत्र लढावं की स्वतंत्र लढावं हा त्यांचा प्रश्न आहे, आमचा त्याच्याशी संबंध नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाट यांनी दिली आहे। संजय राऊत यांनी आज म्हटलंय की ठाकरे गट सगळ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे। महायुतीमध्ये तशा संदर्भात काही चर्चा आहे? तो त्यांचा इश्यू आहे। त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणावर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचा लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे। ते अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं, तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे। त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं। महाविकास आघाडीच्या फुटीची चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीच्या स्थापनेचा काळही तितकाच राजकीय घडामोडींचा होता। 24 ऑक्टोबर 2019 ला शिवसेना भाजप युतीला विधानसभेत 161 जागा मिळाल्या। 28 ऑक्टोबर 2019 ला शिवसेनेकडून 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी करण्यात आली। 30 ऑक्टोबर 2019 ला भाजपकडून 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास नकार देण्यात आला। 1 नोव्हेंबर 2019 ला राष्ट्रवादीची आघाडी करण्याचे संजय राऊतांनी संकेत दिले। 8 नोव्हेंबर 2019 भाजप शिवसेना युती तुटल्यावर शिक्कामोर्तब झालं। 22 नोव्हेंबर 2019 शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीची घोषणा करण्यात आली। 10 जून 2022 ला महाविकास आघाडीचं बहुमत असतानाही भाजपची राज्यसभा निवडणुकीत बाजी पाहायला मिळाली। 21 जून 2022 ला शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांचं नॉट रिचेबल झाले। उद्धव ठाकरेंचं सरकार अल्पमतात आलं।
29 जून 2022ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 5 जून 2024ला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली. महाविकास आघाडीच्या 31 जागा निवडून आल्या. मात्र 23 नोव्हेंबर 2024ला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. 11 जानेवारी 2025ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्वबळाची घोषणा केली. संजय राऊतांनी जरी स्वबळाची घोषणा केली असली तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांनी यावर सावध प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी करतात त्या राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या असणार आहे. नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.